महाराष्ट्रात फेमस असलेली कॉलेज ब्रँड म्हणजे MIT. त्याच्या दोन ब्रांच आहेत त्या पुण्यामध्ये पण आहेत, एक कोथरूड परिसरामध्ये, दुसरं लोणी काळभोरमध्ये. पण लोणी काळभोर मधलं जे कॅम्पस आहे MITचं, त्याच्या शेजारीच नदीपात्राला शुक्रवार पासून त्या नदीपात्रात असलेला जो कचरा आहे तो त्याला आग लागलेली आहे आणि आज चौथा दिवस असूनही ती जी आग आहे ती पूर्णपणे विझवल्या गेलेली नाही. आता आपल्याला जसं माहिती आहे की लोणी काळभोर किंवा जो ते कॅम्पस आहे ते ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येतं आणि त्या गावामध्ये कचरा सुव्यवस्था बिलकुलही नाही. जसे ते गावातले लोक आहेत त्यांना कचरा कुठं टाकायचा किंवा कोणताही डम्पिंग यार्ड त्यांना अजूनही दिलेला नाहीये. म्हणून त्या गावातला जो काही कचरा आहे तो एक तर नदी पात्रात टाकला जातो किंवा बऱ्याच वेळेस मुळा मुठा नदीमध्ये पण टाकला जातो. आणि त्या नदी पात्रात बऱ्याच वेळेस असं होऊन गेलेलं आहे की कचऱ्याला आग लागलेली आहे. परंतु शुक्रवारी ज्यावेळेस तिथं आग लागली, आता ती आग कोणीतरी लावली होती कचऱ्याला किंवा ती परस्पर लागली होती ते अजूनही क्लिअर झालेलं नाहीये. पण कित्येक तरी टननी असलेला तो जो कचरा आहे त्यानं पेट घेतला आणि त्याचा जो धूर आहे तो पूर्ण गावात पसरला. त्याबरोबरच सगळ्यात जास्त MIT कॉलेजच्या कॅम्पसमध्ये पसरला आणि त्या धुराच्या त्रासामुळे 7 ते 8 विद्यार्थ्यांना ताबडतोब हॉस्पिटलाइज करावं लागलं, कारण की त्यांना श्वास घेण्यात प्रॉब्लेम होत होता. आणि बाकीचे पण जे हॉस्टेलमध्ये राहणारे विद्यार्थी आहेत त्यांना पण बऱ्यापैकी त्याचा त्रास झाला. आज चौथा दिवस आहे, शुक्रवारी ही आग लागली होती, ती अजूनही विझवल्या गेलेली नाहीये. म्हणजे आपण जर बघितलं तर जे फायर ब्रिगेड आहेत ते तिथं आहेत, PMRDA चे बरेचसे मेंबर आहेत, त्याबरोबरच MIT कॉलेजचे बरेचसे लोक जे सहकारी आहेत ते तिथं आहेत. ती आग विझवण्याच्या मागे लागलेले आहे. पण आपण इमॅजिन करू शकतो की ती आग किती भीषण होती की ती अजूनही विझल्या गेलेली नाहीये, ज्याचा खूप जास्त प्रमाणात त्रास जो आहे तो गावकऱ्यांना झालाय, त्याबरोबरच कॅम्पसमध्ये असणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना देखील झालेला आहे. तर ज्यावेळेस आपलं बोलणं जे आहे ते MIT कॉलेजशी झालं तर आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार त्या ग्रामपंचायतने आणि MIT कॉलेजने 2019 पासून कचरा सुव्यवस्था व्यवस्थित त्या गावाला व्हावी याच्यासाठी PMRDA ला बरेचसे लेटर दिलेले आहेत. परंतु त्या गोष्टीची PMRDA ने बिलकुलही दखल घेतलेली नाहीये आणि त्याच कुठेतरी आता जे आहे नुकसान जे आहे ते आता आपल्याला समोर पाहायला मिळते, कारण की त्या धुरामुळे इतका त्रास नागरिकांना सध्या झालेला आहे. बरेचसे हॉस्पिटलाइज पण आहेत. तर सध्या प्रश्न असा की PMRDA ने ह्या गोष्टीत आतापर्यंत दखल का नाही घेतलेली? जर दखल घेतली असती तर अशी परिस्थिती आता MIT कॉलेजवर किंवा लोणी काळभोरवर आलेली नसती, की कारण की कचरा टाकायला तिथं बिलकुलही जागा नाहीये. जसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बेसिक जगण्यासाठी जे आहे कचरा व्यवस्था व्यवस्थित झाली पाहिजे, कारण की मग जर तुम्ही कचरा टाकायला जागा देणार नाही तर अशा काहीतरी भीषण गोष्टी तुमच्या सगळ्यांसमोर. आता चौथा दिवस असूनही व्यवस्थितपणे ती जी आग आहे ती विझवल्या गेलेली नसून अजूनही तो धूर जो आहे त्या परिसरामध्ये आहे आणि जशी हवा जाती तसा तो धुराचा वेग जो आहे तो बदलला जातो. आता या घटनेवर तुम्हाला काय वाटतंय? का खरंच अजूनही PMRDA या गोष्टी दक्षता घेणार आहे का, हे पाहणं अगदी गरजेचं राहणार. त्यावर तुम्हाला काय वाटतंय आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा आणि पाहत राहा न्यूज.मी. मृदुला नारळ.